अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला आहे त्या ठिकाणी प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करा, अन्यथा निवडणुका घ्या, अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो सरकारला दिलेला आहे आणि या संदर्भात आंदोलन देखील केलं जाणार आहे। अनेक काही मागण्या देखील या परिषदेच्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सरपंच परिषदेचे आहेत। आपल्या काय मागण्या आहेत आणि आपण सरकारला इशारा देखील देत आहेत? महाराष्ट्रामध्ये साधारण 15-16 हजार ग्रामपंचायतीचे मुदत संपत आहेत किंवा संपलेले आहेत आणि या ठिकाणी प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच आणि विद्यमान बॉडीलाच नेमणूक करावी अशी आमची मागणी आहे। कारण प्रशासक नेमण्यासाठी शासनाकडे पुरेसे प्रमाणात कर्मचारी नाही आहेत आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या काळामध्ये या गावांमध्ये आमच्या ज्या विकास योजना चालू आहेत, चांगले उपक्रम चालू आहेत, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे, या सगळ्या योजनांना खीळ बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकतर निवडणुका घ्या किंवा आहे ह्या बॉडीलाच प्रशासक म्हणून नेमा। इतर राज्यामध्ये मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान या राज्यामध्ये सरपंचांची नेमणूक प्रशासक म्हणून होते। त्यासाठी त्यांनी त्यांच्या कायद्यात बदल केला। तसाच बदल महाराष्ट्र सरकारने करून प्रशासकपदी सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नेमणूक करावी। त्याचबरोबरीने ग्रामपंचायतीशी निगडीत अनेक प्रश्न, आमच्या अनेक मागण्या आहेत ज्यामध्ये आमचं मानधन वेळेवर मिळत नाही, आम्हाला विमा संरक्षण नाही, पेन्शन योजना लागू व्हावी, कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी यावलकर समिती लागू व्हावी, रोजगार सेवकांचे प्रश्न सोडवा। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडले जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, तो आमचा हक्क आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभा राहण्यासाठी 3 अपत्यांचा जो कायदा आहे तो आता कालबाह्य झाल्याने रद्द करावा, या व अशा अनेक मागण्या ज्या ग्रामीण भागाशी निगडीत आहेत, ग्रामस्थांशी निगडीत आहेत। अनेक वैयक्तिक लाभाच्या गाय गोठे असतील, मातोश्री पानंद रस्ता असेल, ठक्कर बाप्पाची योजना असतील, विहिरी असतील, यांची बिलं 2-3 वर्षापासून मिळालेली नाहीत। त्यामुळं सामान्य ग्रामस्थ अडचणीत आहेत। या जी कामं झाली त्या सर्व कामांची बिलं कोणत्याही विभागाची, कोणत्याही खात्याची असो, तातडीने ही बिलं मिळावी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांची सुटका या विळख्यातून, कर्जाच्या विळख्यातून व्हावी अशी आमची मागणी आहे। तुम्ही एक मागणी देखील अशी केली यामध्ये की जे स्थानिक स्वराज्य संस्थेतनं जे विधान परिषदेवरती आमदार होतात त्यासाठी सरपंचांचं देखील मत घेण्यात यावं। हो, ते आमचा हक्क आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत सर्वात महत्त्वाचा घटक आहे। निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी आहे आणि महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि एवढंच काय, पंचायत समिती सदस्यांनासुद्धा मतदानाचा अधिकार नाही, जो इतर राज्यामध्ये आहे। अगदी शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये हा अधिकार ग्रामपंचायत सदस्यांना आहे, पंचायत समिती सदस्यांना आहे। त्यामुळे संविधानानुसार ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे या संस्थेतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीच्या मध्ये आम्हाला मतदानाचा हक्क मिळावा, ही अशी आमची मागणी आहे। नक्कीच आपण आंदोलनाचा देखील इशारा देत आहेत। हां, बरोबर। आता मी शासनाला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो का 20 तारखेला एक दिवस ग्रामपंचायत बंद ठेवण्याचं आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि आमची विनंती एवढीच आहे शासनाकडं की एक विलक्षण घ्या, नाहीतर पाठीमागचे जे सरपंच आहे, गावाचा विकास करायचा असेल तर पाठीमागचे सरपंच आहे त्यांना प्रशासक म्हणून नेमणूक करावी, ही नम्र विनंती। नक्कीच आपण जर बघितलं आहे सरपंच परिषदेकडनं निवडणुका घ्या, अन्यथा सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करा, अशा पद्धतीची एक प्रमुख मागणी आहे। त्यासह जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं जे विधान परिषदेवरती आमदार जातात त्यांना देखील जो मतदानाचा अधिकार तो सरपंचांना मिळावा, अशा काही मागण्या त्या घेऊन सरकार पुढे जात आहेत आणि एक दिवस ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन देखील केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन जगदीशसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।